ओके. तर काल आपण योहानाचं जे पहिलं पत्र आहे ते आपण अभ्यासलं. त्यावर आपण पूर्ण एक क्लास घालवलेला आहे. आज आपण दुसरं आणि तिसरं जे पत्र आहे त्यावर आपण थोडीशी धावती भेट देणार आहोत. प्रत्येक वचन आपण पाहणार नाही, पण जो गाभा आहे या पत्रांचा नाही का, तो आपण थोडक्यात शिकूया. त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. का बरं योहानाने ही पत्र लिहिली त्या पहिल्या पत्रानंतर सुद्धा, आणि अ, त्याचा मुख्य उद्देश काय, महत्वाची सत्य, ही पत्र काय शिकवतात आपल्याला, आणि आपण ख्रिस्ताला कसं पाहतो, ह्या सर्व गोष्टी आपण थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. प्रभूच्या हाती आपण पडूया. ओके. तर सगळ्यात अगोदर दुसरी योहान जे आहे पत्र, योहानाचं दुसरं पत्र, त्याबद्दल सगळ्यात अगोदर आपण पाहू. विशेष करून ज्यावेळेस आपण परिचयाबद्दल शिकतो, तर सुरुवातीपासून आपण या तिन्ही पत्राबद्दलचा जो परिचय आहे तो ना अभ्यासत आहोत. परंतु पुन्हा एक वेळ आपण त्याकडे थोडेसे लक्ष देऊ शकतो. जसं उदाहरणार्थ, याला दुसरं योहान किंवा योहानाचं दुसरं पत्र असं का म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे की योहानाच्या त्या तीन पत्रांपैकी हे दोन नंबरचं पत्र आहे. आणि नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की दुसरं पत्र आणि तिसरं पत्र जे आहे योहानाचं, हे अम, जणू काय त्याची जी जी रचना आहे, ती ग्रीको रोमन जगतातील जी पारंपरिक पत्र होती नाही का, तशा प्रकारची ती रचना आहे. आणि जसं एक व्यक्ती नाही का दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून लिहितो, तशाच प्रकारे योहान जो आहे इथं एका उद्देशाने, एका विशिष्ट गटासाठी, एका विशिष्ट लोकांसाठी तो इथे लिहिताना दिसतो. आणि ही पत्र जी आहेत अगदी छोटी पत्र आहेत. जर तुम्ही ग्रीक शब्द जर मोजले पाहिले या पत्रांचे, तर अगदी 300 पेक्षा कमी भरतील, इतके छोटे पत्र आहेत. परंतु अनेक गोष्टी या पत्रांमधून आपल्याला शिकायला भेटला. त्या पत्राचा लेखक कोण आहे, ज्यावेळेस योहान जो आहे तो स्वतःची ओळख आता इथं वडील म्हणून करून देत आहे. पहिले योहानाचं पत्र आपण पाहिलं तिथं तो कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख करून देताना दिसत नाही. तिथं फक्त आम्ही पाहिलं, आम्ही चाचपलं, आम्ही ऐकलं नाही का, त्याची साक्ष आम्ही देतो, अशा प्रकारे आपल्याला शिकायला भेटतं. इव्हन योहान शुभवर्तमानामध्ये सुद्धा त्याने स्वतःची ओळख, अ, ज्याच्यावर येशूची प्रीती होती नाही का, तो शिष्य, अशी करून दिलेली आहे. तर आपण कालही पाहिलं होतं की का बरं योहान जो आहे वारंवार स्वतःची ओळख करून देत नाही, तो स्वतःच्या नावाची सांगण्याची त्याला गरज भासत नाही. कारण एकतर त्याची इच्छा होती की लोकांनी त्याच्याकडे नाही तर ख्रिस्ताकडे पाहावं. लोकांनी ख्रिस्ताचं महान वैभव, त्याचे गौरव, त्याचं महान सामर्थ्य त्यांनी अनुभवावं, त्याला ओळखावं. आणि त्याच्याही पलीकडे अ, योहान हा एक शेवटचा प्रेषित होता तिथं, जो वयोवृद्ध आहे आणि त्या मंडळांना चांगला परिचित तो होता. आणि म्हणून त्याला त्याचं नाव सांगण्याची गरज नव्हती. आता ज्यावेळेस इथं आपण पाहतो, तर इथं स्वतःला तो वडील असं संबोधतो. आणि ज्यावेळेस वडील हा जो शब्द आहे, ज्यावेळेस वडील म्हणून तो बोलतो, वचन 1 मध्ये पहा, वचन 1-2 मध्ये आपण जर पाहिलं, तर तिथे सांगितलं की निवडलेली बाई व तिची मुले यांना वडील ह्यांच्याकडून म्हटलेलं आहे. तर अ, वडील असं तो स्वतःला संबोधतो. आणि नक्कीच ज्यावेळेस वडील पत्रामध्ये हा शब्द प्रयोग केला गेलेला आहे, तर पुष्कळदा एकतर एकतर तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की त्या प्रेषितांचं वाढलेलं वय किंवा त्यांचं वयोवृद्धपण, आणि विशेष करून त्यांचा अधिकार, आणि विशेष करून ख्रिस्ताच्या सेवेमधील त्यांची जी भूमिका आहे, हे दाखवणारा तो शब्द होता खास करून. आणि मंडळीचा एक प्रमुख या नात्याने, मंडळीवर देखरेख करणारा नेमलेला या नात्याने, ख्रिस्तानंतर छोटा मेंढपाळ या नात्याने, तर नक्कीच मंडळीच्या लोकांनी त्याकडे गांभीर्याने पाहावं नाही का. ज्यावेळेस अशा प्रकारे शब्दप्रयोग येतो, तर आपल्याला तो विचार करणं गरजेचं आहे. ओके. तर ज्यावेळेस आपण या पत्राबद्दल पाहतो, तर प्रेषित योहानाने अनेक जे अभ्यासक आहेत आणि अनेक म्हणजे ख्रिस्ती परंपरा म्हणू आपण, किंवा अ, संप्रदाय, सॉरी, ते
पहिल्यापासून हाच विश्वास ठेवतात की दुसरं आणि तिसरं पत्र सुद्धा योहानाने, प्रेषित योहानाने लिहिलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण दुसरे पत्र पाहतो तर त्याची जी शब्दरचना आहे किंवा त्याचा जो विषय आहे किंवा त्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत, जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते, ती परिस्थिती पहिल्या योहानाच्या पत्राशी मिळती जुळती आपल्याला पाहायला भेटते. जर उदाहरणार्थ आपण जर दुसरे योहान वचन 5 पाहिलं, वचन 5 मध्ये काय प्रीतीबद्दल बोलले बघा. बाई आता मी तुला विनंती करतो आपण एकमेकावर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. आता ज्यावेळेस तुम्ही पहिले योहान दुसरा अध्याय वाचाल तेच वचन तुम्हाला तिथं पाहायला भेटल. तिथं तो म्हणतो की प्रियजन हो, मी तुम्हाला नवी आज्ञा लिहित नाही, परंतु जी आज्ञा तुम्हाला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. त्यानंतर अजून आपण पुरावा पाहू शकतो. तो म्हणजे पहिली योहान 5:3 मध्ये तिथं तो अशा प्रकारे बोलतो, की पहा देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. तेच तुम्हाला इथं दुसरी योहान वचन 6 मध्ये पाहायला भेटतं. प्रीती हीच आहे, की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे, की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे, तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. पाहिलं तर अ, यावरून आपल्याला पाहायला भेटेल, की जी समस्या, जी परिस्थिती तो समोर ठेवून पहिलं जे पत्र आहे त्याने लिहिलं, तीच परिस्थिती, तीच शब्दरचना, तोच विषय आपल्याला पुन्हा या दुसऱ्या योहानाच्या पत्रामध्ये सुद्धा पाहायला भेटतो. परंतु याच्यामध्ये आणि त्या पहिल्या योहानाचं पत्र याच्यामध्ये काय फरक होता? या दोघांमध्ये फरक काय होता? ते आपण पुढे पाहूया. पण ज्यावेळेस आपण पहिलं योहानाचं पत्र जे आहे, आपल्याला त्याहून आपल्याला समजेल की योहानाने हे जे पहिलं पत्र आहे ते लिहिलं. त्याच्यानंतरच्या काळात लगेच हे दुसरं पत्र जे आहे ते लिहिलं असावं. यावरून मग 90 ते 95 मध्ये इसवी सन त्याने कुठंतरी लिहिलं. ते एफिस मधील सेवेदरम्यान त्याने हे लिहिलेलं आहे. आता या पत्राची पार्श्वभूमी आपण आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता पहिल्या योहानाप्रमाणेच इथं तो समस्या हाताळताना दिसतो. कारण आपण सुरुवातीला पाहिलं की जे ज्ञानवादी लोक होते, जे खोटे शिक्षक होते, ज्यांनी विशेष करून ख्रिस्ताचं देहधारण ज्यांनी नाकारलेलं होतं, ज्याबद्दल आपण शिकलो की ते म्हणत होते, जे ज्ञानवादी लोक त्यांचा असा विश्वास होता की भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या वाईट आहेत आणि म्हणून मग त्यानुसार आपलं शरीरही वाईट आहे, फक्त आत्मा चांगला आहे. आणि मग त्यानुसार त्यांनी अशी थेअरी काढली की बाबा शरीर वाईट आहे, आत्मा चांगला आहे, परंतु मग जे काही आपण शरीराने करू त्याचा परिणाम आत्म्यावर होत नाही. दुसरी गोष्ट, ते असं शिकवायला लागले होते की जर शरीर वाईट आहे तर ख्रिस्ताला जर आपल्याला त्याला देव म्हणून पाहायचं आहे तर तो शरीरात आला नाही, तो एक भास होता, तो नक्कीच दिसत होता. तर ज्ञानवादी लोकांचं हे एक विचारधारा आहे, त्याला डोसेटिज डोसेटिझम म्हणतात. म्हणजे काय की दिसणे दिसणे पण ते खरं नाहीये, भौतिक नाहीये, अशा प्रकारचा तो एक भास होता, तो एक आभास होता म्हटलेला आहे. पण पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट करतं आणि योहान मुद्दाम होऊन म्हणूनच सुरुवातच करत असताना म्हणतो की आम्ही प्रारंभापासून जो शब्द होता त्या शब्दाला आम्ही ऐकलं, ज्या शब्दाला आम्ही पाहिलं, ज्या शब्दाला आम्ही चाचपलं, ज्या शब्दाला आम्ही निहाळलं, त्या शब्दाविषयी साक्ष आम्ही देतो. म्हणजेच इथं ते जे म्हणत होते ना की तो आभास आहे, तो खरं नव्हता, तो आत्मिक होता, तर त्याला अगदी खारीज करतो योहान त्याच्या बोलण्याने. तो म्हणतो की आमच्या डोळ्यांनी पाहिलं बाबा, आणि एवढंच नाही, आमच्या हातांनी आम्ही चाचपलेला आहे त्याला, आम्ही स्पर्श केलेला आहे. आणि स्पर्श केला याचा अर्थ ते आत्मिक असू शकणार नाही, ती भास नाहीये, ती दंतकथा नाहीये, ते तत्वज्ञान काहीतरी वेगळं नाही घडून आलेलं. तो देव देहधारी झालेला आम्ही पाहिलेला आहे. बरोबर. तर तशाच प्रकारची समस्या सुद्धा इथं पाहायला भेटते. ते जे ज्ञानवादी लोक होते
त्यांच्या प्रभावाखाली अनेक लोक येत होते मंडळीतील आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटते वेगवेगळ्या प्रकारे ते खोटं शिकवण देत होते. उदाहरणार्थ त्यामध्ये सुद्धा आपल्याला साम्य पाहायला भेटेल. वचन 7 मध्ये पहा, कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारी येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. पाहिलं तर महत्वाचा फरक काय आहे? जर आपण या दोन्ही पत्रांबद्दल पाहिलं, नक्कीच या दोन्ही पत्रांमध्ये तुम्हाला शब्दरचना, विषय आणि परिस्थिती सारखीच पाहायला भेटते. परंतु फरक एकच आहे आणि तो म्हणजे काय? पहिले योहान जे आहे, ते कोणत्या एका विशिष्ट व्यक्तीला किंवा मंडळीला उद्देशून लिहिलेलं नव्हतं. तिथं अशा प्रकारे कुठं उल्लेख नाही. पण दुसरं योहान ज्यावेळेस आपण वाचतो, तर तिथे एका स्थानिक गटाला किंवा घरातील मंडळीला उद्देशून तो बोलत आहे. जर तुम्ही वचन 1 वाचलं, तिथं तो म्हणतो, "निवडलेली बाई व तिची मुले यांना वडील ह्यांच्याकडून." नाही का? तर एका एका विशिष्ट गटाला तो बोलताना दिसतो. आता दुसऱ्या योहानाचा मुख्य भर काय होता बरं? हाच होता, की जे मंडळीमध्ये जे सेवा कार्य, जे सुवार्ता प्रसाराच्या कार्यामध्ये कार्यरत असणारे लोक होते. त्या लोकांना हे लोक जे आहेत खोटे शिक्षक ते विरोध करत होते. आणि त्याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळीतील लोक जे आहेत ते आदरातिथ्य करण्यामध्ये पुढे होते आणि त्याचा हे खोटे शिक्षक जे होते ते गैरफायदा घेत होते. बघा वचन 10 मध्ये, दुसरी योहान वचन 10, हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षमकुशल विचारू नका. कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. आणि असं दिसत आहे की जे विश्वासणारे आहेत ते आदरातिथ्य करण्यामध्ये अगदी पुढे होते. पण ते नेमकं कुणाचं आदरातिथ्य करायला पाहिजे, तिथं चुकत आहेत. हे खोटे शिक्षक तिथे येत होते आणि त्यांच्या या वागण्याचा ते गैरफायदा घेत होते. ते फायदा घेत होते म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच सुरुवातीपासूनच योहान याबद्दल फार गांभीर्याने बोलताना आपल्याला दिसतो. गांभीर्याने बोलतो, की आदरातिथ्य आपण करतोय, परंतु ते आदरातिथ्य ख्रिस्ताच्या शरीराला डाग आणणारा असू नये. बरोबर की नाही? आणि याचा अर्थ असा नाही की मग इतर दुसरे कोणी आले तर त्यांना ख्रिस्ताची प्रीती दाखवू नका, असं नाही. हे लोक जे होते हे मंडळीमध्ये येऊन ख्रिस्ताची सुवार्ता विटाळणारे होते. ख्रिस्ताच्या सुवार्तेला डाग आणणारे होते. परंतु एखादा अविश्वासवाला आपल्या दारामध्ये येतोय, तर त्यांना हकलून द्या असं नाही म्हटलेलं. नाही का? त्याच्याबद्दल तिथं बोललं नाही. तर जो ख्रिस्ताच्या सुवार्तेला डाग आणणार आहे त्यालाच तुम्ही म्हणता या. तुम्ही त्यालाच त्याचंच आदरातिथ्य करत आहात. आणि योहान हे म्हणत आहे, की याबद्दल तुम्ही गंभीर असलं पाहिजे. आणि योहानाला याची भीती वाटली, की खोटे शिक्षक जे होते, तिच्या विशेष करून ही जी बहीण आहे, जिचा उल्लेख आपल्याला सुरुवातीला पाहायला भेटतो नाही का? वचन 2 मध्ये निवडलेली जी बाई आहे, त्या बहिणीबद्दल विशेष करून याला योहानाला चिंता वाटली, की तिने कदाचित नकळत अशा लोकांना अविचारीपणे खोट्या संदेष्टांचं आदरातिथ्य तिने केलं. आणि योहानाला ही भीती वाटली, की बाबा आता तिच्या त्या दयाळूपणाचा ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतील नाही का? आणि म्हणूनच तो म्हणत आहे, की अशा फसवेगिरी करणाऱ्यांना आदरातिथ्य आपण करू नये नाही का? आपण त्याच्याबद्दल थोडं गंभीर असावं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तरी सुद्धा त्याचं हे बोलणं जे आहे अ, प्रेमशून्य असणं याच्याबद्दल नाहीये. बरोबर? कारण तो प्रीतीबद्दल सुद्धा बोलणार आहे. पण तो कशाबद्दल खरा तो गंभीरतेने बोलत आहे, जिथं सुवार्तेला डाग आणला जात आहे. जिथं ख्रिस्ताची सुवार्ता विरूप केली जात आहे. आणि जिथं पूर्णपणे ख्रिस्ताचा नकार केला जात आहे आणि ते तुमच्याकडे येऊन आपल्या प्रभूबद्दल काहीतरी सांगतील किंवा तुमचा फायदा घेऊन ते इतरांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्तेला डाग आणतील, त्याची घोषणा करत राहतील, मग ही भयंकर गोष्ट आहे, धोकादायक ही गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणून विश्वासणाऱ्यांनी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत समजून घ्याव्यात. वचन 9 मध्ये तो काय म्हणतो बघा, तिथं तो म्हणतो, ख्रिस्ताच्या शिक्षणात चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. तर
अ, अ, कठोर व्हा किंवा फारच नाही का क्रोधिष्ट असा याबद्दल नाही, परंतु कुठं आपल्याला निर्णय घ्यायचा, कसं आपल्याला उभं राहायचं त्याबद्दल तो बोलत आहे. विशेष करून अ, आपण काय म्हणू शकू की विभक्त विभक्त जीवन, वेगळंपण, ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने आपण त्यांच्याशी समरूप होऊन आपलं जीवन जगू शकत नाही. आता थोडक्यात हा त्याचा परिचय झाला, पण या या पत्राची रचना जर आपण आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ते अशा प्रकारे आहे. आता बघा, वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला अभिवादन पाहायला भेटतं, जिथं तो अशा प्रकारे बोलत आहे. निवडलेली बाई व तिची मुले ह्यांना वडील ह्यांच्याकडून जे सत्य आपल्या ठायी आहे व आपल्या बरोबर सर्व काळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करतो आणि मीच केवळ नव्हे, तर ज्यांना सत्याचे ज्ञान आहे ते सर्वच करतात. देव पित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील. त्याचं अभिवादन सुद्धा किती अद्भुत आहे बघा. त्याचं अभिवादन सुद्धा वारंवार सत्य आणि प्रीती, सत्य आणि प्रीती ह्या दोन शब्दांनी भरलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. तो म्हणतो की देव पित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहू. सत्यात आणि प्रीतीत का बरं तो ह्या दोन शब्दांवर फार भर देत आहे? कारण मंडळीला याची गरज आहे. मंडळीला याची गरज आहे. कारण देवापासून जी कृपा आपल्याला लाभलेली आहे, ती कृपा आपल्याला ख्रिस्तामध्ये त्याच्या त्याच्या परिपूर्ण कार्याची आपल्याला आठवण करून देते. ज्यामुळं ख्रिस्तामुळंच त्या कृपेचा वर्षाव त्याने आपल्यावर केलेला आहे आणि ख्रिस्तामध्येच त्याने आपल्यावर दया दाखवलेली आहे. आपण ज्याच्यासाठी अ, पात्र होतो ते त्याने दिलं नाही. तर ज्याच्यासाठी आपण अपात्र होतो अशी गोष्ट त्याने आपल्याला दिली. त्याने स्वतः सोबत आपला समेट घडवून आणलेला आहे. पण आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सत्यात आणि प्रीतीत आपल्या बरोबर राहाव्यात. सत्य आणि प्रीती, कृपा, दया आणि शांती ही सत्यात आणि प्रीतीत आपल्या बरोबर कशी राहावी? तर इथं सत्य आणि प्रीती याबद्दल विचार करत असताना मंडळीने आपला विश्वास समजून घ्यावा, मंडळीने आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या. ह्या दोन्ही गोष्टी इथं ह्या दोन शब्दामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. कारण खोटे शिक्षक प्रत्येक काळामध्ये आहेत. पहिल्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. जिथं आपण पाहतो, जिथं योहान जी परिस्थिती हाताळत होता, जिथं ते खोटे शिक्षक, जे ज्ञानवादी लोक नाही का, ते चुकीच्या पद्धतीने सुवार्ता गाजवत होते, ख्रिस्ताच्या सुवार्तेला डाग आणत होते आणि ख्रिस्ताचा नकार करत होते. तर पाऊल म्हणतो योहान म्हणतो की नाही, त्या सत्यात तुम्ही टिकून राहा आणि त्याचा परिणाम जो होत होता ते एकमेकावर द्वेष करायला लागले होते. म्हणून प्रीतीबद्दल सुद्धा तो पुढे बोलताना दिसतो आणि विशेष करून ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत अगदी ग्रीको रोमन जगतातील त्या पत्रांसारखी ही पद्धत आहे. कारण योहान केवळ स्वतःची ओळख तो वडिलाशी करून देतो नाही का सुरुवातीला, आणि यातून आपल्याला पाहायला भेटतं की ज्या प्रकारे तो असा वापर करतो त्याद्वारे त्याची जी भूमिका आहे ती तो दाखवत आहे मंडळीवर. वडील जो देवापासून नियुक्त आहे मंडळीसाठी, आणि वडिलाचं काम काय आहे? जर तुम्ही तिताला पत्र जर वाचलं, तिथं तुम्हाला त्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या त्याबद्दल शिकायला भेटेल की देखरेख करणारा, मंडळीचं पालन पोषण करणारा, आणि पहा, छोटा मेंढपाळ म्हणून सुद्धा आपल्याला तिथं शिकायला भेटतं नाही का. आणि तो स्वतःची ओळख जणू काय त्या त्या कळपांचा एक मेंढपाळ, छोटा मेंढपाळ किंवा वडील अशा प्रकारे तो करून देत आहे, जेणेकरून मंडळीने त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार करावा, तो ज्या गोष्टी बोलत आहे त्याबद्दल. आणि पुढे तो काय म्हणतो की निवडलेली बहीण किंवा निवडलेली बाई म्हटलेला आहे. तर इथं आपल्याला एका विशिष्ट मंडळीचा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. तिची मुले पण म्हटलेला आहे पुढे नाही का. तर नक्कीच त्या मंडळीतील सदस्यांचा हा संदर्भ तो देत असावा आणि त्याबद्दलच आपण विचार करू शकतो. त्यातून आपल्याला थोडं समजू शकतं. आणि हे काय असं
नाही का सामान्य अशी गोष्ट नाही की अशा प्रकारे पत्रामध्ये बोलणं. कारण आपण जर जुना करार आणि नवीन करार जर पाहिला तर दोन्हीमध्ये मंडळीला सुद्धा अ, वधू म्हटलेलं आहे नाही का, वधू म्हणून संबोधलेलं आहे. जर तुम्ही काही संदर्भ वाचले तर नक्कीच इथं ज्यावेळेस तो मुले नाही का अशा प्रकारे म्हणतो सदस्यांना, मंडळीतील सर्व विश्वासणाऱ्यांना पहिले योहानामध्ये नाही का, तर नक्कीच त्याचा अर्थ काय बरं, तो एक वयोवृद्ध होता. त्याचा अधिकार पण तो दाखवतो त्यातून. आणि देवापासून तो मिळालेला अधिकार आहे. ख्रिस्ताने ती नेमणूक केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही त्याबद्दल काय असावं, गंभीर असावं. आणि म्हणूनच तो पुढे जाऊन त्या अभिवादनामध्ये तो म्हणतो की देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यापासून तुम्हाला कृपा, दया व शांती ही सत्यात आणि प्रीतीमध्ये तुमच्या बरोबर तो असं म्हटलेला आहे. तर आता प्रेम आणि सत्याचा संबंध मी अगोदर सांगितलेला आहे. तर मग सत्य कोण आहे? खुद्द खुद्द ख्रिस्त आहे, आपल्याला माहित आहे, बरोबर की नाही? कारण ख्रिस्ताबद्दलचं जे सत्य आहे त्याच्याबद्दल तो आपल्याला आठवण करून देतो. कारण त्यावरच नेहमी घालण्यात येत आहे. नेहमी घालण्यात येत आहे. जर तुम्ही नायसीन मतांगीकार पाहिला आपल्या जिवंत अशा बायबल चर्चमध्ये, त्याच्यावर जाता बायबल अभ्यास चालू आहे. उद्या त्याचा पुढचा भाग होणार आहे. पण तिथं जर तुम्ही पाहिलं तर त्या भागामध्ये काय घडलं होतं की तो जो आयरियस नावाचा व्यक्ती होता, ज्याने पाखंड केलं, तो ख्रिस्तावरच घाला घालत तो म्हणत होता की ख्रिस्त हा सार्वकालिक पुत्र नाहीये. तो कुठंतरी वेळेच्या आधी त्याला तो जन्मलेला आहे आणि तो निर्माण केलेला आहे. आणि म्हणूनच त्याला सार्वकालिक पुत्र म्हणता येणार नाही. नक्कीच तो देव आहे, परंतु छोटा देव आहे. तो खरा त्याच्यामध्ये पूर्ण देवत्व नाहीये. देव पण नाहीये. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल मी फार गांभीर्याने विचार करू शकणार नाही. तर पहा, जे जे सत्य आहे त्याला कसा डाग प्रत्येक काळामध्ये अ, या पाखंडाने घातलेला आहे. आणि हा एक ज्ञानवादाचाच एक भाग झाला हा पण. कारण पहिल्या शतकामध्ये तशाच प्रकारे चालू होतं. तेच नंतरच्या काळामध्ये सुद्धा तिसऱ्या शतकामध्ये, चौथ्या शतकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. अरेसच्या द्वारे जे घडून आलं नंतर सुद्धा, ह्या भयंकर गोष्टी आहेत. या भयंकर गोष्टी आहेत. आणि म्हणूनच मंडळीने मंडळीने सत्यात आणि प्रीतीत असणं ही सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. आणि मग आपण ज्यावेळेस सत्याबद्दल पाहतो तर सत्य काय आहे? ख्रिस्ताबद्दलच पूर्ण समज, ख्रिस्ताबद्दल पूर्ण जाण, ख्रिस्ताबद्दलची पूर्ण ओळख नाही का, अगदी त्याच्या सार्वकालिकतेपासून सार्वकालिकतेपर्यंत ख्रिस्ताला जाणून घेणं, ख्रिस्ताबद्दल योग्य ती समज येणं. आणि आपल्याला माहित आहे की जितकं आपण ख्रिस्ताला समजू, त्याचं कार्य, तो का बऱ्या या भूतलावर आला, तो कोण आहे, त्याने काय केलेलं आहे या भूतलावर येऊन, तो आता कुठे आहे, भविष्यात तो काय करणार आहे नाही का, तो आमचा कोण आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण समजून घेतो. आणि त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्या वधस्तंभावरील कार्य त्याने केलेलं, तिथं आपल्याला महान प्रीतीचा वर्षाव आपल्याला पाहायला भेटतो. आणि तशाच प्रकारे जितकं आपण त्या सत्यात वाढतो, ते आपल्या जीवनातून दिसून येतं नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की सत्य हे ख्रिस्ती प्रेमाचं एक वातावरण आहे. प्रेम हा त्या सत्याला ख्रिस्ती लोकांचा प्रतिसाद आहे नाही का. कारण जितकं आम्ही ख्रिस्तावर प्रीती करू, तितकं आम्ही ख्रिस्ताच्या लोकांवर, ख्रिस्ताच्या कळपावर, एकमेकांवर आपण प्रीती करू. कारण या मंडळीला शरीरही म्हटलेलं आहे आणि ख्रिस्ताला मस्तक म्हटलेलं आहे. तर नक्कीच आपण आपल्या अवयवाचा द्वेष करत नाही. कोण करतं का, अरे माझा हात, मला हात नको मग मी तोडून टाकतो, नाही करणार. आपल्या प्रत्येक अवयवाची आपण काळजी घेतो. कशासाठी? कारण प्रत्येक अवयव जो आहे तो माझ्या शरीरासाठी गरजेचा आहे. जर माझा एकही अवयव जर काढून टाकला गेला तर मला अपंग म्हणण्यात येईल. मी कोणत्याही प्रकारे मी पूर्ण नाहीये. परंतु ख्रिस्ताचं शरीर अशाच प्रकारे आहे.
जे सत्याला धरून राहणार आहे आणि एकमेकांना ते प्रत्येक अंग ज्याच्या त्याच्या परीने कार्य करतं, जेणेकरून शरीराला ते पोषक ठरणार आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता योहानाचे हे जे बोलणं आहे, विशेष करून प्रेम, ते आपल्याला पाहायला भेटतं त्या सहभागितेच्या, त्या सत्यावर ते आधारित आहे. तो खरं तर सहभागितेबद्दल तो बोलताना दिसतो. कारण पहिले योहान तुम्ही जर पाहिलं तर तो सुरुवातीलाच काय म्हणत आहे बघा. पहिले योहान आणि वचन 1 मध्ये तो सहभागितेबद्दल बोलतो. वचन विशेष करून वचन 3 पहा. पहिले योहान अध्याय 1 वचन 3. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हालाही यासाठी कळवते की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या बरोबर आहे. बरोबर. तर नक्कीच ही सहभागिता प्रीतीने बांधलेली आहे, सत्यात राखलेली आहे. आणि हेच अ, समजून घेणं गरजेचं होतं. आणि जर आपण जर पाहिलं तर जे तत्व आहे, ख्रिस्ताचे जे सत्य आहे, तिथं जर आपण पडलो तर मग नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की भयंकर रीतीने आपण कुठेतरी इथेही आपल्या कृतीला पण पडू. आणि जर आपल्या जीवनातून प्रीती दिसत नाही तर कदाचित आम्हाला ख्रिस्ताचं सत्य खऱ्या रीतीने समजलेलंच नाही. आणि तेच मग पुढे दुसरे योहान आणि वचन 4 ते 6 मध्ये पुढच्या भागामध्ये तो आता सत्य आणि प्रेमात चालणं काय आहे तो बोलतो. पहा, आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत. यावरून मला अतिशय आनंद झाला. बाई, आता मी तुला विनंती करतो की आपण एकमेकावर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. आता योहानाला हे ऐकून खूप आनंद वाटला की मंडळीतील जे विश्वासणारे आहेत, ते सदस्य आहेत, ते विश्वासाने जीवन जगत आहेत. त्याच्या चालण्याबद्दल तो बोलत आहे इथं, नाही का. विशेष करून चालणं म्हणजे एखाद्याची जीवनशैली, त्याबद्दल तो मार्गदर्शन करत आहे की ते सत्यात चालत आहे. देवाच्या प्रगट केलेल्या सत्यानुसार ते आपलं जीवन जगत आहेत. जसे देवाने आपल्याला करण्यास सांगितलेलं आहे त्या प्रकारे ते आपलं जीवन जगत आहे. देवाच्या वचनाचे पालन ते करत आहेत, खऱ्या समर्पित ख्रिस्ती लोकांसारखं, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यातून त्यातून आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने ते त्या आज्ञा पालन करत आहेत, अशा प्रकारे ते दिसत आहे म्हणे. आणि योहान म्हणतो की मला त्याबद्दल आनंद वाटत आहे. आणि त्या त्या विश्वासणाऱ्यांबद्दल, त्यांच्या 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 कार्याबद्दल योहान आनंदाने बोलत आहे. तो म्हणतो की माझा आनंद मी तिथं पाहत आहे, कारण ते सत्यावर आधारलेले आहे. आणि म्हणूनच ते सत्यावर प्रेम करत आहेत. आणि एवढंच नाही, तर एकमेकांवरही ते प्रेम करत आहेत. आणि म्हणूनच देवाच्या वचनानुसार विश्वासूपणे ते जगत आहेत. आणि म्हणून तेच मला आनंद देणार आहे. आणि म्हणून त्यामुळे माझं हृदय उल्हासत आहे. जणू काय अशा प्रकारे तो पुढे बोलवतो, नाही का. आणि म्हणूनच विश्वासू राहिल्याबद्दल, त्यांच्या विश्वासाबद्दल तो खऱ्या रीतीने इथं बोलताना दिसतो की एकमेकावर प्रेम करा. तो एक जणू काय ते एक मध्यवर्ती, नाही का, आपण म्हणू शकतो सत्य, एक मध्यवर्ती जी महत्वाची गोष्ट आहे त्यावर तो भर देतो की तुम्ही त्या प्रेमात नित्य वाढा, नाही का. एकमेकावर तुम्ही प्रीती करा. तुम्ही सत्यात चालत आहात, फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि विशेष करून जर तुम्ही काही वचन वाचले तर तोच संदर्भ, जे वचन इथं तो बोलत आहे, वचन 4 पासून पुढे, तेच तुम्हाला पहिली योहान अध्याय 2 वचन 7 ते 11 मध्ये पाहायला भेटेल. तेच तुम्हाला तिथं पाहायला भेटेल, नाही का. कारण एकमेकावर प्रीती करा. आणि तो म्हणतो की हे ख्रिस्ती विश्वासाचं मूळ आहे. कारण ख्रिस्ताने पण त्याच्याबद्दल शिकवलेलं आहे. ज्यावेळेस एक शास्त्री येतो तिथं, नाही का, आणि ख्रिस्ताला म्हणतो की सगळ्यात
मोठी आज्ञा कोणती? त्यावेळेस ख्रिस्त काय म्हणतो नाही का? सगळ्यात महान आज्ञा कोणती आहे म्हणे? तो आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने काय कर? प्रीती कर. आणि दुसरी त्याचप्रमाणे त्याचसारखी दुसरी कोणती आहे म्हणे मोठी? जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि तेच तत्व योहान जो आहे इथं मांडत आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये प्रीती असावी, एकमेकावर आपण प्रीती करावी. आणि हे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं मूळ आहे, प्रीती. कारण देवाचा आत्मा त्याचं फळ ते आहे. आपल्या हृदयात त्याने केलेल्या कार्याचं, ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश जर आपल्यावर पडलेला आहे, ख्रिस्ताच्या जर सत्यात आम्ही चालत आहोत असं म्हणतो आम्ही, आणि जर आम्ही प्रीती करत नाही, तर योहान म्हणतो की तुम्ही फसवता, तुम्ही खोटे बोलता म्हणे, तुमच्या ठायी ते सत्यच नाहीये, तुम्हाला ख्रिस्त समजलेला नाही. कारण तुम्ही जर तुमच्या दिसणाऱ्या बंधूवर प्रीती करत नाही, तर तो जो न दिसणारा देव आहे त्यावर कशी तुम्ही प्रीती करणार? हे कसं शक्य आहे? नाही. पण जीवनशैलीबद्दल तो बोलतो पुढे नाही का? त्यावरच तो भर देत आहे की एकमेकावर प्रीती करा. आणि मग तो प्रीतीबद्दल बोलत असताना तो काय म्हणत आहे की प्रीती करणं म्हणजे काय बरं? मग देवावर प्रीती करणं म्हणजे काय? त्याच्या आज्ञा पाळणं नाही का? आणि इथं महत्वाचा मुद्दा तो हाच हाताळत आहे जो ख्रिस्ताने हाताळला. योहान कृष्णवर्तमानामध्ये 14 आणि वचन 15 मध्ये जिथं ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळेल म्हटलेलं आहे. तर मग त्यातील एक आज्ञा ही आहे प्रभूने दिलेली, जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. इतरांवर प्रेम करणं म्हणजे त्यांना देवाची आज्ञा पाळण्यासाठी प्रोत्साहन देणं आहे, मदत करणं आहे. पण पुष्कळदा अनेकांना असं वाटतं की एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्यांना संतुष्ट करणं आहे, त्यांना हवे ते करू देणं आहे. परंतु संतुष्ट करणं हे खरं प्रेम नाही, लक्षात घ्या. मंडळीमध्ये, करिंथ मंडळीमध्ये मला असं वाटतं ह्याच वचनाचा चुकीचा समज त्यांनी केलेला होता. कारण करिंथ मंडळीमध्ये काय चालू होतं की एक व्यक्ती पापात जीवन जगत होता. तरी सुद्धा मंडळी त्याच्याकडे फार प्रीतीने वागत होती आणि फार संयमाने या गोष्टी पाहत होती. याकडे दुर्लक्ष करत होती, कारण तो पापात जीवन जगत आहे. आणि पॉल तो म्हणतो की याला प्रेम नाही म्हणत. एखादा भाऊ जर वाईट मार्गाने चाललाय, त्याला जर तुम्ही त्याची जाणीव करून देत नाही, तर तुम्ही त्याच्यावर प्रीती करता कसं म्हणता? नाही का? प्रीती करणं नक्कीच, एकीकडून आपण त्याची गरज पूर्ण करतो, परंतु त्याची हौस पूर्ण करणं असं कधीच होणार नाही. बरोबर? हवे ते करणं, त्याला करू देणं, असा त्याचा अर्थ होणार नाही. त्याला संतुष्ट करण्यासाठी आपलं जीवन व्यतीत करणं, असा त्याचा अर्थ होणार नाही. तर बंधूवर प्रीती करणं हे कुठपर्यंत त्याची मर्यादा आहे. जर एखादा बंधू पाप करत आहे, तर मी त्याला त्याच्या पापाची जाणीव करून देतो. ते सुद्धा मी त्याच्यावर प्रीती करत आहे. कारण मी काय करत आहे? देवाच्या वचनानुसार त्याला सांगत आहे की तू इथं चुकलेला आहेस. तुला इथं सुधारण्याची गरज आहे. बरोबर? कारण माझी तुझ्यावर प्रीती आहे. माझी इच्छा नाही की तू त्या स्थितीमध्ये राहावंस, तिथून तू जावंस. तर मग अशाच प्रकारे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवाने ज्या गोष्टी करायला नाही सांगितल्या, त्या जर गोष्टी तो व्यक्ती करत आहे आणि आपण म्हणतो की आम्ही त्याला प्रेम करतो, चुकीचं आहे. पण आपल्याला पाहायला भेटतं की आपण एकमेकावर प्रीती करतो. ती प्रीती पाप करण्यासाठी नाहीये, पाप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नाही, किंवा पाप करण्यामध्ये त्यांना पुढे ढकलण्यासाठी नाहीये, लक्षात घ्या. तर ख्रिस्तामध्ये उभं राहण्यासाठी आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आम्ही देवाची आज्ञा पाळतो. त्याचे त्याचं एक छोटीशी झलक आपल्या त्या प्रीतीच्या कृत्यातून दिसून येतं. बरोबर? पुढे वचन 7 ते 11 मध्ये आपण येतो. तर तिथं आता सत्याला जे विरोध करणार आहे त्याबद्दल योहान बोलताना दिसतो. तिथं तो काय म्हणत आहे बघा, वचन 7 पासून पुढे तो म्हणतो की कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा विरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका.
तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली नाही. काय आहे? विश्वासानं जगणं मंडळीचं. एकमेकांची काळजी घेणं नक्कीच आवश्यक आहे. कारण आजूबाजूला अनेक खोटे शिक्षक आहेत. खोट्या शिक्षकांची उपस्थिती हे त्या योहानाच्या पत्राचं मुख्य कारण आहे. आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. कारण विश्वासणाऱ्यांच्या अवतीभोवती हे अनेक लोक जे आहेत ते फिरत आहेत. ख्रिस्ताची देहधारणा ते जुमानत नाही, ते मानत नव्हते. ख्रिस्त देहधारी झाला ते नाकारणारे ते होते. आणि म्हणून येशू ख्रिस्त कोण आहे? काय का त्याचा एक मध्यवर्ती पैलूच ते नाकारतात. आणि ते ख्रिस्त विरोधी आहे. म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की जर एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो आणि तो ख्रिस्ताच्या कोणताही कोणताही पैलू त्याच्या जीवनातील जर तो नाकारतो तरी तो ख्रिस्त विरोधक आहे. सैतान धूर्तपणे सुवार्तेला विरूप करतो नाही का. म्हणूनच गलतीकारक पत्रामध्ये पौल म्हणतो की ती जी सुवार्ता आहे म्हणे ती आपल्या सुवार्तेसारखीच दिसते म्हणे परंतु ती निराळी म्हणे. आणि ती फसविते म्हणे आपल्याला भुलविते असं म्हटलेलं आहे. बरोबर की नाही. तर मग ख्रिस्ताची देहधारणा, ख्रिस्ताचं पूर्ण जीवन नाही का त्याचं जगणं, त्याचं आज्ञापालन, त्याचं वधस्तंभावरील मृत्यू, त्याचं कबरेत जाणं, बरोबर, कबरेत त्याचं राहणं, तिसऱ्या दिवशी त्याचं शरीर कबरेत ठेवलं जाणं, तिसऱ्या दिवशी सदेह त्याचं पुनरुत्थान, बरोबर. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत, त्याचं स्वर्गरोहन, त्याचं पुन्हा येणं, ह्या सर्व गोष्टी सुवार्तेचं सुवार्तेचा सारांश आहे. यातून कोणताच भाग आपण काढू शकणार नाही, नाही का. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर त्याच काळामध्ये ज्यावेळी ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यावेळी जरी त्या शिपायांनी तो भूमिकंप पाहिला, काही लोक अर्धमेले झालेले होते, काही शिपाई पळत गेले आणि याजकांजवळ सांगितलं की अरे तो उठलाय म्हणे. असं असं गोष्टी आम्ही पाहिल्या. त्यावेळेस याजकांनी त्यांना काय सांगितलं की हे पैसे घ्या आणि तुम्ही काय सांगा की त्याला त्याच्या शिष्यांनी चोरून नेलं, तो खरंच उठला नाही. पाहिलं, सैतान नेहमी ख्रिस्ताच्या सुवार्तेवर वेगवेगळ्या प्रकारे तो घाला करण्याचा प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या पैलूंद्वारे. तर तशाच प्रकारे इथं पण आपण पाहतो आणि हे ख्रिस्त विरोधकाचं काम आहे. ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचं मनुष्यत्व आणि ख्रिस्ताचं देवपण नाकारणं. तशाच प्रकारे फिलिपिकरास पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये त्याने स्वतःला रिक्त केलं म्हटलेलं आहे, नाही का. त्यावर एक थेरी आली होती काही शतकांपूर्वी. ती थेरी आजही पुष्कळ लोक मांडतात. त्याला केनोसिस थेरी म्हणतात. केनोसिस म्हणजे रिक्त, शून्य, नाही का. शून्य केले म्हणजे त्याचा अर्थ ते अशा प्रकारे म्हणतात की ज्यावेळेस ख्रिस्त जो आहे तो देहधारी ज्यावेळेस त्याने मरीच्या उदरी तो आला त्यावेळेपासून ते काही काळ त्याने आपलं देव पण बाजूला केला आणि तो फक्त मनुष्यच म्हणून जगला. तर बिलकुल नाही, बिलकुल नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. केनोसिस थेरी चुकीची आहे. कारण सुवार्तेचं सत्यच तिथं नाकारलं जात आहे. आपल्याला पूर्ण ख्रिस्त पाहिजे. ख्रिस्ताचं पूर्ण मनुष्यत्व, पूर्ण देवपण आपल्याला तारणार आहे. तो महान गौरवी तारणार आहे. जर तो परिपूर्ण मानव म्हणून या भूतलावर आलाच नाही, जर तो जगलाच नाही, तर आम्ही देवाच्या क्रोधाखाली अजूनही असतो. आम्ही अजूनही अजूनही आमच्या आमच्या स्थितीमध्येच असतो. आम्ही मृत असतो. आम्हाला कोणती आशा नसती. परंतु तो आला, आमच्या बदली जगला, आमच्या बदली त्याने आमच्या पापाचं वेतन जे मरण आहे त्याने सोसलेलं आहे. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. हे सत्य आहे आणि ते आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व, त्याचं देवपण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग रिक्त करणं जर आपण पाहिलं तर त्याचा अर्थ काय होतो? कमी करणं नाही. तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होताच. परंतु
आता त्या देवपणा सोबत आता त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. मरीच्या उद्रापासून त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आपण पाहतो. देवत्वाची नाही. देव म्हणून तो सार्वकालिकतेमध्ये होता. जरी बाळ म्हणून तो मरीच्या उदरात होता, तरी सुद्धा त्या क्षणी सुद्धा तो विश्वाधार म्हणूनच होता देव म्हणून. माहिती आहे? त्याचं देवपणाला मर्यादा नाही आल्या त्याच्या मनुष्यत्वामुळं. हे दोन्ही स्वभाव एकमेकांना विरोध न करता, एकमेकांवर हावी न होता, एकाच व्यक्तित्वामध्ये, एकाच व्यक्तीमध्ये आपल्याला सामावलेले पाहतात. परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव प्रभू येशू ख्रिस्त. ओके. आणि इथं ज्यावेळेस कोणताही भाग जर आम्ही नाकारला, तर तिथं आम्ही ख्रिस्त विरोधी झालो. आणि तशाच प्रकारे योहान बोलतो नाही का? म्हणून आपण भरकटून जाऊ नये. आपण सावध राहावं. आणि योहानाला वाटत होतं की अरे आम्ही कदाचित नाही का यामुळं भुलवून जाऊ आणि आम्ही कदाचित आम्ही नाही का फसू. आणि म्हणून तो स्पष्ट रीतीने बोलतो. वचन 8 मध्ये काय म्हणतो? आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे म्हणून खबरदारी घ्या म्हटलेलं आहे. बरोबर. कधी कधी चिंता निर्माण करतं नाही का या गोष्टी. इथे ज्यावेळेस आपण बक्षिसाबद्दल बोलतो नाही का, तर आपल्याला हे शिकायला भेटतं की ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, त्या विश्वासात टिकून राहिल्याने आपल्याला मिळणारं जे अनंत काळ जो लाभ आहे, त्याच्याबद्दलचा हा संदर्भ देतो ख्रिस्तामध्ये. कारण हे टिकून राहणं सुद्धा देवाच्या कृपेने आहे. आम्ही स्वतःच्या बळाने नाही. कारण एक तारण देवाने दिलेलं आहे पूर्णपणे, आणि तोच त्या तारणाचं जतन करत आहे. बरोबर. पण त्यासोबतच तो आपल्याला आपल्या कृत्यांबद्दल जबाबदार पण धरतो. आणि जे कृत्य आम्ही विश्वासाच्या नात्याने करतो, त्याचं प्रतिफळ तो आपल्याला देतो. योहान तशाच प्रकारे इथं बोलत आहे. आणि इथं त्याला मुकू नका म्हटलेलं नाही का? गमावण्याचा उल्लेख तिथं आलेला आहे. अं, इथं प्रेषितांच्या शिकवणीपासून काही लोक जे आहेत, जे दूर जातात, तो म्हणतो की त्यांना देवच प्राप्त झालेला नाही. त्यांनी देवाला जाणलेलं नाही खऱ्या रीतीने नाही का? आणि तो म्हणतो की आम्ही ज्यासाठी काम केलेलं आहे, इथं तो काय म्हणत आहे की आमचं जे शिकवण आहे, तो म्हणतो की वचन 8 मध्ये पहा, दुसरे योहान वचन 8 मध्ये तो म्हणतो की आम्ही केलेलं कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, निष्फळ होऊ नका देऊ नाही का? आम्ही केलेलं काम नाही का, तो अशा प्रकारे म्हणत आहे. त्याची इच्छा आहे की त्याच्या बरोबरचे लोकांसाठी प्रचार करून नाही का, शिष्य बनवून, ताकीद देऊन आणि प्रोत्साहन देऊन ते काम करत आहे. त्याला ते काम व्यर्थ जाऊ नये असं वाटत होतं, आणि म्हणून लोकांनी स्वतःही त्या वाटेवर प्रयत्न करावेत नाही का? आणि म्हणून योहान इथं असं म्हणत नाही की तुम्ही तुमचं तारण कमावलं आहे, परंतु त्या कामात खूप प्रयत्न झाले आहेत. नाही, चुकीचं आहे तसं. तशा प्रकारे तो बोलत नाही. देवाच्या कृपेने आम्ही तारले गेलेलो आहोत, आणि देवाने ही जबाबदारी दिली, आणि ख्रिस्ताच्या प्रीतिस्तव कृतज्ञतेचं हे 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 काम आहे नाही का? आणि म्हणून त्यातून आम्ही जावं. आणि परंतु जे सत्याला धरून राहत नाहीत, आणि जे सत्यामध्ये चालत नाहीत, ज्यांच्या काही प्रीती नाहीये, आणि जे ख्रिस्ताला नाकारणारे आहेत, तो म्हणतो की खऱ्या रीतीने त्यांच्या तारणावरच प्रश्न आहे नाही का? ते तारलेले असू शकत नाहीत. कारण पुढे जाऊन मग आपल्याला पाहायला भेटतं की ती शिकवण, खोटी शिकवण लोकांना देवापासून दूर, त्या अगदी विनाशाकडे घेऊन जाते. ख्रिस्ती लोकांनी ती स्वीकारू नये आणि तिला पाठिंबा देऊ नये. लोकांना नरकात नेणाऱ्या शिकवणीला मदत करणं आणि प्रोत्साहन देणं हे चांगलं किंवा प्रेमळ नाहीये. त्याबद्दल तो बोलत आहे. आहे का नाही? आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की जबाबदारी विश्वासणाऱ्यांची. तो म्हणतो की आपण मंडळीबद्दल गंभीर असावं, मंडळीच्या विश्वासाबद्दल आपण गंभीर असायला पाहिजे. मग या पत्राच्या शेवटी तो येत असताना वचन 12 आणि 13 मध्ये अशा प्रकारे तो समारोप करतो बघा. मला तुम्हाला पुष्कळ यायचे होते,
ते कागद व शाही यांनी लिहावेसे वाटत नाही. तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो. म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात. तर पहा, त्याची इच्छा आहे. तो म्हणतो की कोणत्या कोणत्या नाही का अशा लिखणीने किंवा कोणत्या तरी साधनाने मी तुम्हाला काही सांगावं अशी आता माझी इच्छा नाही. मला खुद्द तुमच्या जवळ यायचंय. इथे एक त्याचं वैयक्तिक जिव्हाळ्याचं बोलणं आपल्याला या समारोपातून त्याच्या शेवटच्या बोलण्यातून पाहायला भेटतं की तो किती त्यांच्यावर प्रीती करत आहे आणि त्यांना भेटण्यासाठी तो आतुर झालेला आहे. बरोबर की नाही? आणि त्यांच्याबद्दल तो गंभीर आहे. त्याबद्दल आपल्याला इथे पुढे शिकायला भेटत आहे. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हॅलो. आवाज येतोय सगळ्यांना? ओके. ठीक आहे. ओके. हं, ठीक आहे. ओके. हं. तर दुसरे योहान थोडक्यात अशा प्रकारे आहे. आता तिसऱ्या योहानाकडे आपण जाऊ थोडक्यात. आणि त्यातील आपण काही अ, जी जी सत्य आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला माहित आहे लेखक प्रेषित योहान, तारीख आपल्याला माहित आहे 90 ते 95 त्याच काळामध्ये कुठेतरी ते लिहिले याची पार्श्वभूमी आणि परिस्थिती काय आहे. तर योहानाच्या 3 पत्रांपैकी हे शेवटचं सर्वात वैयक्तिक हे पत्र आहे. कारण तो सुरुवात करत असताना काय म्हणतो, प्रिय गायस, ह्याला तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याच्याकडून म्हटलेला आहे. तर पुढं काय म्हटलेलं आहे, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. तर पहिलं योहान या आशिया मायनरमध्ये विखुरलेल्या मंडळांना उद्देशून लिहिलेलं होतं. एक सामान्य पत्र असल्याचं आपल्याला दिसतं. दुसरं योहान एका स्त्रीला आणि तिच्या कुटुंबाला उद्देशून आपल्याला पाहायला भेटतं. तर तिसरं योहान विशेष करून प्रेषित जो आहे स्पष्टपणे एकमेव जो प्राप्तकर्ता व्यक्ती आहे, प्रिय गायस असं म्हणून तो इथं बोलतो नाही का. यामुळे हे पत्र नवीन करारातील काही मोजक्या पत्रांपैकी एक आहे. जसं उदाहरणार्थ फिलेमोनाला पत्र नाही का, जे एका व्यक्तीला उद्देशून लिहिण्यात आलेलं तशाच प्रकारे इथं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण गायस या व्यक्तीबद्दल पाहतो तर एक पहिल्या शतकात खूप सामान्य असं हे नाव होतं. तुम्ही प्रेषित 19, 20, रोम 16, पहिले करिंथ 1 मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल शिकायला भेटल. परंतु योहानाच्या अभिवादनापलीकडे आपल्याला पाहायला भेटतं त्या व्यक्तीबद्दल काही माहिती आपल्याला मिळत नाही, ज्यामधून आपण अ, काहीतरी पाहू शकतो नाही का. परंतु ज्या प्रकारे अ, योहान त्याच्याबद्दल बोलतो त्यामधून आपण एक अंदाज काढू शकतो की कदाचित तो योहानाच्या त्या आध्यात्मिक देखरेखीखालील एका मंडळीचा सदस्य तो होता. दुसऱ्या योहानाप्रमाणेच तिसरे योहान आदरातिथ्याच्या त्या मूलभूत मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतं. पण आपल्याला पाहायला भेटते का वेगळ्या दृष्टिकोनातून नाही का. कारण दुसरी योहानामध्ये खोट्या शिक्षकांना आदरातिथ्य दाखवण्याविरुद्ध योहान बोलत आहे. तर तिसरी योहानमध्ये वचनाच्या विश्वासू सेवकांचं आदरातिथ्य करण्याचा जो अभाव आहे त्याचा विरोध तो करत आहे. दोन गोष्टी आहेत. तिथं जे खोटे शिक्षक होते दुसरी योहानामध्ये आपण पाहतो त्यांचं आदरातिथ्य करण्याविरुद्ध योहान बोलतो. तर तिसरी योहानामध्ये जे सुवार्थी जे मंडळीतील लोक जे बाहेर जात आहेत सुवार्थ गाजवतात विविध ठिकाणे, त्यांचं आदरातिथ्य करण्याबद्दलचा जो अभाव आहे त्यांच्याबद्दल त्यांचं आदरातिथ्य केलं जात नव्हतं म्हणून तो इथं काय करत आहे, फटकारत आहे. वचन 9 आणि 10 मध्ये बघा. अ, तिसरी योहान वचन 9-10, मी मंडळीला थोडेसे लिहिले परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही. ह्यामुळे मी आलो तर तो जी कृत्य करतो त्यांची आठवण देईन. तो आमच्या विरुद्ध द्वेषबुद्धीने
बाष्कळ बडबड करतो, तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही आणि तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी बाहेर घालवून देतो. काय चालू होतं इथं? तिसरे योहानामध्ये आपल्याला ती समस्या वचन 10 मधून 9-10 मधून पाहायला भेटत आहे. आणि प्रेषिताला असं बातमी मिळाली होती की त्याच्या ओळखीचे विशेष करून जे विश्वासणारे लोक आहेत, विशेष करून 5 ते 8 पहा. प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. तर जे लोक विविध ठिकाणी जाऊन विविध ठिकाणाहून त्या गावामध्ये त्या शहरामध्ये यायचे विश्वासणारे सुवार्ता प्रसारासाठी नाही का, त्या लोकांचं गाये जो आहे तो आदरातिथ्य करायचा त्याच्याबद्दल तो बोलतो नाही का. आणि तो म्हणतो की ते विविध ठिकाणी जातात आणि तू त्याच्याबद्दल आदरातिथ्य करतोस. परंतु जो दियत्रेफेस होता तो व्यक्ती असा होता की जो स्वतःही आदरातिथ्य करत नव्हता आणि तो मंडळीवर पण वर्चस्व गाजवत होता. आणि याही पलीकडे जे आदरातिथ्य करत होते त्याच्यावर त्याला तो काय करायचा, विरोध करत होता. आणि याही पलीकडे प्रेषित योहानाबद्दल सुद्धा तो वाईट रीतीने बोलत होता. त्याच्यावर अनेक आरोप, त्याची बदनामी तो करत होता. आणि जे कोणी अशा प्रकारे त्याच्या विरुद्ध जाऊन दियथ्रेफेसच्या विरुद्ध जाऊन जर आदरातिथ्य करेल, योहानाबद्दल जर विचार करेल किंवा जे विश्वासणारे लोक जे विविध ठिकाणाहून येतील सुवार्ता प्रसारासाठी, जर त्यांना ते घरात बोलवतील, त्यांच्याबद्दल आदरातिथ्य ते करतील, तर त्यांना तो काय करायचा, मंडळीच्या बाहेर त्याने काढलेलं होतं. किती भयंकर आहे बघा, किती भयंकर आहे. त्याच्याबद्दल तो बोलत आहे. आता या उलट आपल्याला पाहायला भेटतं की गायस जो होता तो प्रेषिताचा एक प्रिय मित्र होता, तो सत्याचा विश्वासू अनुयायी होता. ते आपल्याला वचन 1 ते 4 मध्ये पाहायला भेटतं नाही का. तो म्हणतो की पहा, तू सुस्थितीत राहावं तसे तुला ती सुस्थिती मिळावी, आरोग्य असावं अशी मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली म्हणे. हे जे फिरणारे होते सुवार्तिक, हे जे आजूबाजूच्या गावात आहे, जसं पौल विविध शहरांना जाऊन सुवार्ता गाजवतो, अशाच प्रकारे अनेक मंडळीतील लोक विविध ठिकाणी जाऊन हे कार्य करत होते. आणि हे असं व्हायला पाहिजे. आज अनेक ठिकाणी घडत नाही. फक्त आपल्याला पाहायला भेटतात की मिशनरी लोक येतात दुसऱ्या देशातून आणि ते सुवार्ता गाजवतात. परंतु आज मंडळांमधून अशा प्रकारे पाठवण्यासाठी मंडळी सक्षम नाही. मंडळीला ह्या गोष्टीची जाणीव नाही. मंडळीला या गोष्टीबद्दल विचार नाहीये की कोणीतरी जावं, सुवार्तेची घोषणा करावी, कोणीतरी जावं आणि योग्य रीतीने प्रशिक्षण द्यावं. याबद्दलचं मोल अजून कळालेलं नाही पुष्कळ ठिकाणी. आणि आपल्या आपल्या आजूबाजूला पण आपल्याला दिसतं, कदाचित आपल्या मंडळीमध्ये या गोष्टी असू शकतात नाही का. हे भयंकर गोष्ट आहे. आणि योहान इथं फार गांभीर्याने बोलतो. तो म्हणतो की ते जे सेवक आहेत त्यांचं तुम्ही आदरातिथ्य करा म्हटलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं एक योहानाचा एक अ, प्रतिनिधी म्हणून गायसने त्यांना आदरातिथ्य दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं त्या लोकांनी त्याला त्याबद्दल सांगितलं. आणि त्यासोबत डेथ्रेफस जो होता त्याचं जे कृत्य होतं त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. ज्यामुळं आता त्याचा निषेध किंवा त्याचा विरोध योहान करत आहे. आणि म्हणून तो हे पत्र लिहितो. त्याने सांगितलं की मी येईल त्यावेळेस मी स्वतः त्याला बोलणार आहे. आणि मग पुढे आणखी एका व्यक्तीचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. हा दिअथ्रेफेस वेगळा आहे. आणि पुढे मग आपल्याला देमेत्रियस त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. ओके. जिथे आपल्याला वचन 10 ते 12 मध्ये पाहायला भेटतं. तो म्हणतो की यामुळे मी आलो तर तो जी कृत्य करतो त्याची आठवण मी त्याला करून देईल. वचन 10 मध्ये तो म्हणतो. पुढे तो काय म्हणतो वचन 11-12 मध्ये, प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेलं नाही. देमेत्रियस विषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे. ओके. तर
जो देमेत्रियस आहे त्या व्यक्तीबद्दल सुद्धा त्याने त्याच्याबद्दल चांगली साक्ष त्याच्यापर्यंत आलेली आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्याने इथं प्रशंसा केली. आता या पत्राची रचना कशी आहे? आता त्याचं अभिवादन पहा, वचन 1 ते 4 मध्ये आपल्याला तो कसं अभिवादन करतो आपल्याला पाहायला भेटतं. प्रिय गायस, याला तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याच्याकडून, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. आता ही अ, तो एक सामान्य नाव होतं गायस, नाही का, ज्याच्याबद्दल आपण विविध ठिकाणी पाहू, जे सुरुवातीला आपण पण पाहिलं. पहिले करिंथ 1:14 मध्ये सुद्धा, रोम 16:23 मध्ये सुद्धा आपल्याला गायस बद्दलचा उल्लेख पाहायला भेटतो. हा गायस एकच असण्याची शक्यता फार कमी आहे, कारण गायसच्या संदर्भात अ, प्रेम या शब्दाची पुनरावृत्ती, नाही का, प्रिय दोनदा आपल्याला हा शब्द पाहायला भेटतो. आणि प्रेम आणि सत्य यांचं ऐक्य सुद्धा आपल्याला तिथं पाहायला भेटतं, नाही का. आणि म्हणून तो म्हणतो, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे, नाही का. प्राचीन जगात पत्राची सुरुवात आरोग्यविषयक चिंता आणि प्रशंसेने करणं सामान्य होतं, नाही का. आणि म्हणून योहानाच्या प्रार्थनेत त्याच्या त्याच्या आरोग्याबद्दल तो प्रार्थना करत आहे. इथं तुझा आत्मा सुस्थितीत असणं, इथं आत्मा आपल्याला माहित आहे की हा जो शब्द आहे अ, आत्म्याबद्दलच म्हणून नाही, तर खऱ्या रीतीने त्या व्यक्तीचा संदर्भ देतं, नाही का. विशेष करून त्याच्या आरोग्याबद्दल आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राची कल्पना देणारा तो शब्द आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी प्रार्थना करत आहे तुझ्या शारीरिक आरोग्यासाठी, नाही का. तर यातून आपल्याला एक उदाहरण भेटू शकतं की आपण आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणं हे अयोग्य नाही. आपण त्यासाठी प्रार्थना करावी. याकोब सुद्धा म्हणतो, नाही का, तुमच्यामध्ये जर कोणी दुःख नाही आहे का, त्यांनी प्रार्थना करावी म्हटले, वडिलांना बोलवावे म्हटले, बरोबर की नाही. तर एकमेकांसाठी आपण प्रार्थना करावी. नातेसंबंधाच्या भावनिक, आध्यात्मिक, भावनिक आणि नातेसंबंधाच्या आरोग्यासाठी देखील आपण प्रार्थना केली पाहिजे. आता वचन 5 ते 8 मध्ये मिशनऱ्यांच्या संदर्भात तो बोलतो की जे विविध ठिकाणाहून येणारे लोक, जे ख्रिस्ताची सुवार्थ गाजवणार आहेत, त्यांच्याबद्दल तो बोलत आहे. प्रिय बंधू, अनोळखी बंधूजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. दुसरे योहानामध्ये तो विरोध करत आहे खोट्या शिक्षकांच्या आदरातिथ्याबद्दल. पण इथं तो म्हणत आहे की जे ख्रिस्ताच्या सत्याला धरून आहेत, ते दुसऱ्या मंडळीतून येत आहेत आणि जे सुवार्ता गाजवत आहेत, ख्रिस्ताचे सत्य घोषणा करत आहे सुवार्तेची, त्यांचा आदरातिथ्य करण्याबद्दल तो बोलतो. मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली, देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील म्हटलेलं आहे. आपल्या आवडत्या शब्दाचा उल्लेख तो म्हणतो, प्रिय प्रिय असं म्हटलेला, नाही का, त्याने वापर केलेला इथं त्या गायस बद्दल तो बोलत आहे. कारण त्याने त्या प्रदेशात येणारे जे प्रचारक होते, जे विश्वासणारे होते, जे मिशनरी होते, त्यांना त्याने काय केलं, त्यांचा पाहुणचार केला, त्यांची काळजी घेतली त्याने. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीला या लोकांची खरं तर ओळख नव्हती, परंतु त्यांनी त्यांच्या मिशनमुळे त्यांची काळजी घेतलेली आहे. म्हणून तुमचं प्रेम योहान जो आहे त्याबद्दल तो पाहतो. आणि म्हणून तो म्हणतो की तुमचं विश्वासू कार्य आहे. आणि म्हणून योहानाला त्याबद्दल आनंद होत आहे. त्याबद्दल तो त्यांचं समर्थन करतो. त्यांना तो म्हणतो की तुम्ही त्यामध्ये योग्य रीतीने या गोष्टी केलेल्या आहेत, नाही का. आणि म्हणूनच हेच गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतो की अधिक जे ख्रिस्ताच्या नावासाठी जगणार आहेत, ख्रिस्ताचं गौरव करणार आहेत आणि ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणार आहेत, त्यांच्याबद्दल तो फार गांभीर्याने बोलतो, नाही का, की त्यांचं आदरातिथ्य करा म्हटलेलं आहे, नाही का. आणि जे सत्यावर प्रेम करतात, ते इतरांपर्यंत सत्य पसरवणाऱ्यांवर, नाही का, प्रेम करतात, अशा कामात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने ते आनंदित होतात, नाही का. आता पुढे आपल्याला दियथ्रेफेस जो आहे त्याच्याबद्दल शिकायला भेटतं वचन 9-10 मध्ये, जिथे सांगितलं की मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियथ्रेफेस हा आमचा स्वीकार करत नाही. यातून आपण पाहतो की दियथ्रेफेस एकतर योहानाचा विरोध करत होता, त्यासोबतच जे आदरातिथ्य करणारे लोक होते, विश्वासार्ह मंडळीतील एकमेकावर प्रीती करणारे, त्यांना विरोध करणारा मंडळीवर तो वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे मी आलो तर
तो जी कृत्य करतो त्यांची त्याला आठवण दिन म्हणे, तो आमच्या विरुद्ध द्वेषबुद्धीने बळकट बडबड करतो. पाहिलं? इथं आपल्याला त्याची स्थिती आपल्याला पाहायला भेटते. कुणाबद्दल कोण बोलत आहे तो? हा, योहानाबद्दल बोलत आहे. तेवढ्याने त्याचं समाधान होत नाही म्हणे. तर बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करत नाही म्हणे, आणि जे स्वीकार करू इच्छितात त्याला मना करतो आणि मंडळीच्या बाहेर घालवतो. ही किती भयंकर गोष्ट आहे हो. किती क्रूर वागणूक आहे. कुठेही प्रीतीचं वास्तव्य तिथं पाहायला भेटत नाही. आणि योहान जो आहे तो खरंच ह्या गोष्टीबद्दल, ही सर्व गोष्ट असताना सुद्धा तो मंडळीचं कौतुक करत आहे. कारण तरी सुद्धा मंडळीतील लोक जे आहेत काही, ते आदरातिथ्य करत आहेत. हा जो एक सदस्य आहे दियथ्रेफेस, स्वतःला उंचावत होता मंडळीमध्ये. तो प्रेषितांच्या अधिकाराविरुद्ध बंड करत होता. त्या फिरत्या जे प्रचारक आहेत विश्वासार्ह, त्यांना तो विरोध करत होता. मिशनऱ्यांना पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्यांना तो बाहेर काढत होता. जेव्हा आपला गर्व नाही का, जेव्हा आपला अभिमान किंवा आपला जो इगो आपण म्हणतो नाही का, तो ज्यावेळेस आड येतो ना, तेव्हा असंच घडतं नाही का, ते बंडाकडे घेऊन जातं. देवाच्या कार्याला अडथळा आणतं. मला मग काहीच घेणं नाही, कारण माझा इगो हट होतो इथं. मला इथं अभिमान जो आहे माझा तो डागाळला जात आहे. मला देवाच्या लोकांबद्दल काहीच घेणं नाही. अशाच प्रकारे दियथ्रेफेसचं वागणं आहे. सदस्य कोणत्याही परिस्थितीत आपलीच वाट निवडत असतील तर मंडळी निरोगी राहू शकत नाही. आणि म्हणून योहान जो आहे तो देयथ्रेफेसशी स्वतः आल्यावर थेट व्यवहार करणार होता, तो बोलणार होता. देयथ्रेफसचं जे वर्तन आहे ते दुर्लक्षित किंवा सहन केलं जाऊ शकत नव्हतं. जर मंडळीला देवाच्या सेवेत पुढे जायचं असेल तर त्याला ताकीद देणं आवश्यक आहे. हे अगदी गांभीर्याने आपण घ्यावं मंडळीबद्दल. पुढे आपल्याला आणखी एका व्यक्तीचं उदाहरण पाहायला भेटतं जे अनुकरणीय आहे. डेमेत्रियस नाही का, जे आपल्याला वचन 11 आणि 12 मध्ये पाहायला भेटतं. प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेलं नाही. देत्रेमेस विषयी देमेत्रिय त्रियाविषयी सर्वांनी व स्वतः सत्याने चांगली साक्ष दिली आहे. आम्ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे, हे तुला ठाऊक आहे. आता गायशी पुन्हा थेट संवाद साधताना योहान पुन्हा एकदा प्रिय या शब्दाचा वापर करतो. जरी हा परिच्छेद सार्वत्रिक सत्य असला तरी दिओत्रेफसचं कार्य निश्चितपणे वाईट होतं. ते विचारात घेतलेलं आहे. आणि पण गायसला दिओथ्रेफसचं जे अनुकरण आहे ते न करण्यासाठी आग्रह त्याने केलेला आहे. नक्कीच. आणि अगदी स्पष्ट केले की तो दुष्ट आहे. तो उघड झालेला आहे. आणि आई पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की तो फारच फारच वाईट आहे. तो सत्याचा पण गैरवापर करत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो वेगवेगळ्या युक्त्या तिथं आणत आहे मंडळीमध्ये, लोकांना दूर करण्यासाठी. सैतानी साधनांनी दैवी कार्य करू शकत नाही, नाही का आपण कधीच. हे आपल्याला त्यातून समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या कृतीने सत्याला कमजोर केलं तर आपण सत्याला कधीही पुढे नेऊ शकणार नाही. आणि म्हणूनच योहान जो आहे मंडळीतील आणखी एका व्यक्तीचं, डेमेत्रियस जो आहे त्याच्याबद्दल तो बोलतो. आणि त्याच्याबद्दल तो पुष्टी करतो, त्याच्या जीवनशैलीबद्दलचं सत्य तो दाखवितो की तो सुवार्तेप्रमाणे जगणारा आहे. त्याच्याबद्दलची त्याच्याबद्दल प्रशंसा करतो. देव थ्रेफेसच्या वाईट उदाहरणाबद्दल बोलल्यानंतर योहान गायसला मंडळीतील एका सकारात्मक उदाहरणाकडे परत घेऊन जातो. आणि तो म्हणतो की नक्कीच आपल्या आजूबाजूला नेहमीच वाईट उदाहरणं आहेत, परंतु चांगली पण उदाहरणं असतील. है ना, आपण चांगल्याचं अनुकरण केलं पाहिजे. आणि मग शेवटी या पत्राचा समारोप जो आहे तो आपल्याला वचन 13 ते 15 मध्ये पाहायला भेटतं. मला तुला पुष्कळ लिहायचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही, तर मी तुला लवकर भेटेन अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू. तुला शांती असो. मित्रमंडळी तुला सलाम सांगतात. मित्रमंडळीला ज्याच्या त्याच्या नावाने सलाम सांग. दुसरी आव्हानाप्रमाणेच हे योहान वैयक्तिकरित्या समोरासमोर संवाद साधण्याची जी योहानाची इच्छा होती ती व्यक्त करणार आहे हे पत्र सुद्धा. आणि आपल्याला एका पाळकीय हृदयाचं चित्रण देतं की किती त्याला ओढ होती. योहान गायसला एका कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करत आहे.
त्याचं कौतुक करत आहे, त्याला तो प्रोत्साहन देत आहे, त्याला इशारा देत आहे, नाही का? आणि योहान तत्काळ आवश्यक मदत पुरवण्यासाठी उपलब्ध असलेली जी कोणतेही तंत्रज्ञान, नाही का, ते वापरण्यास तो तयार आहे. तो म्हणतो माझी लेखणी, माझं जे काय आहे, नक्कीच त्याचा पण उपयोग करेल, पण त्याही पलीकडे मला प्रत्यक्ष तिथे यायला पाहिजे, तो म्हणतो. एक पालकाचं हृदय आपल्याला पाहायला भेटते इथं, की कशा प्रकारे तो आतुर आहे मंडळीला भेटण्यासाठी. हे दोन्ही पत्र आपल्याला अनेक महत्वाची सत्य शिकून जातात, नाही का? अनेक महत्वाची सत्य आपण यातून शिकतो. सगळ्यात मोलाची गोष्ट म्हणजे काय, की प्रीतीने आपण वागावं एकमेकांशी, आणि विशेष करून खोटे संदेश त्याला आपण प्रोत्साहन देणारा असू नये. त्यासोबतच आपल्याला काय शिकायला भेटतं आणखी, की आपण नेहमी सत्याला धरून राहावं, सत्यात चालावं, आणि जे सत्याला धरून राहणार आहे, जे देवाचे लेकरं जे विविध ठिकाणाहून येतात, नाही का, त्यांचा आदर तिथे करायला आपण शिकावं. आपण प्रार्थना करूया, प्रभू आम्हाला तो सहाय्य कर तुझ्याकडे पाहण्यास.